बापानेच केली मुलाची हत्या, आत्महत्या केल्याचा रचला बनाव। जालना येथे एका निर्दयी बापानं आपल्या मुलाचीच हत्या केली, मात्र त्यानं आत्महत्या केली असा खोटा बनाव रचला होता। मात्र आता हे प्रकरण उघड झालेलं आहे। जालना येथे काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं। जरांगे पाटलांच्या या आंदोलनानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचं लोण राज्यभरात पसरलं होतं। याच काळामध्ये विशेषतः मराठवाड्यातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी प्रचंड आक्रमक झाला होता। हे आंदोलन दीर्घकाळ सुरू होतं आणि याच दरम्यान काही मराठा तरुणांनी सरकार आरक्षणाची मागणी मान्य करत नसल्यानं नैराश्याच्या भरात येऊन आत्महत्या सुद्धा केल्या होत्या। हा मुद्दा तेव्हा चांगलाच गाजला होता। राज्य सरकारनं त्यावेळेस आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून हा रोष शमवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता। याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। जालन्यात एका मराठा तरुणाच्या आत्महत्येचा बनाव रचण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। त्याच्या वडिलांनीच याची हत्या केली होती, मात्र मराठा आरक्षणासाठी त्यानं आत्महत्या केल्याची खोटी कहाणी रचण्यात आली होती। तपासात याबाबत स्पष्ट माहिती मिळाली आहे। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। मुरमा या गावातील 19 वर्षाचा तरुण महादेव थुटे काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली अशी माहिती समोर आली होती। मात्र या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय। महादेव थुटे यांना आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली ही माहिती आता समोर आली आहे।